प्रकृती आणि परमात्मा यांचे अद्भुत नाटक सतत सुरू असते. सृष्टीच्या आरंभी जेव्हा काहीच नव्हते तेव्हा निराकार परमात्म्याने पंचमहाभूतांच्या सहाय्याने प्रकृतीची आणि मानवी शरीराची निर्मिती केली. तो सर्वशक्तिमान निराकार परमात्मा या सृष्टीचा निर्माता आहे आणि हिचे संतुलन व नियंत्रण ठेवण्याची शक्तीही त्याच्याकडे आहे. आपण त्या परमशक्तीला भगवान असे म्हणतो. जोपर्यंत मानव भगवानाचे स्मरण करत राहील तोपर्यंत तो पंचतत्वांचे महत्त्व आणि सृष्टीतील त्यांच्या संतुलनाचे महत्त्व समजून घेईल. कारण या पंचतत्वांवरच संपूर्ण सृष्टीचे अस्तित्व टिकून आहे. पंचतत्व समजून घेण्याचा सोपा उपाय म्हणजे भगवान या शब्दाचा अर्थ समजून घेणे. भ म्हणजे भूमी अर्थात पृथ्वी. ग म्हणजे गगन अर्थात आकाश. व म्हणजे वायू अर्थात हवा. आ म्हणजे अग्नी अर्थात आग. न म्हणजे नीर अर्थात पाणी. संपूर्ण सृष्टीची निर्मिती या 5 तत्वांवर आधारलेली आहे आणि जेव्हा ही 5 तत्वे एकत्र येतात तेव्हा जीवनाची निर्मिती होते आणि मानवी शरीर चालू राहते. मग हे पंचतत्व म्हणजे नेमके काय आहेत? चला तर मग त्यांच्या स्वतःच्या शब्दातच समजून घेऊया पंचतत्वांची कहाणी. पृथ्वी, आकाश, वायू, पाणी आणि अग्नी या प्रत्येक घटकात ईश्वराचे अस्तित्व आहे. संत एकनाथ महाराजांनी सुद्धा आपल्या कीर्तन आणि अभंगामधून निसर्ग आणि अध्यात्म यांचं नातं किती घट्ट आहे हे नेहमीच व्यक्त केलं आहे. त्यांनी मानवाला संयम, शुद्धता आणि संतुलन शिकवलं. महाराष्ट्रातील संतांनी आपल्याला एक महान संदेश दिला आहे. निसर्गाशी एकरूप व्हा, पंचमहाभूतांचा सन्मान करा आणि आपले जीवन पवित्र बनवा. चला तर मग आजच्या गुढीपाडव्याच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया एका सुंदर गाण्याने.
पंचमहाभूतांपैकी पृथ्वी हे तत्व म्हणजे जीवनाचा आधार आहे. आपण जे अन्न खातो, ज्या भूमीवर राहतो, ज्या घरात राहतो, ते सर्व पृथ्वीच्या कृपेने शक्य आहे. पृथ्वी आपल्याला नेहमी देतच असते. अन्न, पाणी आणि जीवनासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट. पण आज वाढतं प्रदूषण, जंगलतोड आपल्याला एक गंभीर प्रश्न विचारत आहे की आपण पृथ्वीची जेवढी काळजी घ्यायला पाहिजे तेवढी घेतो का? म्हणूनच आज आपण सर्वजण एक संकल्प करूया. झाडे लावूया, निसर्ग जपूया आणि आपल्या पृथ्वीला सुरक्षित ठेवूया. अगर धरती से है प्यार तो कर भूमि नमस्कार, भूमि नमस्कार, भूमि नमस्कार. पाया है लौटाना है, पाया है लौटाना है, सबने मिलकर ठाना है. जिस धरती ने दिया है हमको उसको अब लौटाना है. भूमि नमस्कार, भूमि नमस्कार. आने वाले पल से कैसे हम कह पाएंगे, समझ न पाए जिम्मेवारी कैसे हम समझाएंगे. हमको मिलकर एक साथ अब अपना फर्ज निभाना है. अगर धरती से है प्यार भूमि नमस्कार, भूमि नमस्कार. मिलकर ठाना है नया उजाला फैलाना है, हरा भरा गीत सुनाना है, सबको नींद से जगाना है, धरती का कर्ज चुकाना है. अगर धरती से है प्यार तो कर भूमि नमस्कार, भूमि नमस्कार, भूमि नमस्कार, भूमि नमस्कार, भूमि नमस्कार. छोड़ो प्लास्टिक थैली, हम सब ने अब ठानी, अपना लो कपड़े की कोई थैली नहीं पुरानी. ये सोच सयानी, ये सोच सयानी. Be the change you want to see. प्लास्टिक का शुक्रिया अदा, प्लास्टिक ने साथ जो दिया, मिसयूज न करेंगे इसे ये वादा कर लिया. समंदर से हाँ मुझे प्यार है, इस दुनिया से मेरी इस घर से हाँ मुझे प्यार है. पाणी वाचवा, कारण प्रत्येक थेंबात भविष्यातील जीवन दडलेलं आहे. हेच काहीसं ही मुलं तुमच्या पुढे सादर करणार आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. देवाच्या भूमीला कोणाची नजर लागली आणि पाण्याविन माणसाची जिंदगी बुडाली. नाही पाणी आभाळात, नाही खोल जमिनीत, नाही पाणी विहिरीत, नाही नदी नाल्यात.
मायला मग पाणी गेलं तरी कुठं? पाणी हरवलं कोणी ते चोरलं, पाणी हरवलं कोणी ते चोरलं, शिंग्यावाणी बळीराजाचं शेत पेटलं, पाणी हरवलं कोणी ते चोरलं. डेव्हलपमेंटचे वाहतात वारे, बुजविले नदी नाले सारे, उंच टावर मिरविती तोरे, कसे वाहणार पाण्याचे झरे. अहो महाराज, पण आता करायचं तरी काय? नका करू पाण्याची वेस्टिंग, करा रेन वॉटर हार्वेस्टिंग. 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 म्हणजे काय हो? पावसाच्या पाण्याची करा साठवण, नदी जोड प्रकल्पाची करा पाठराखण. बंद करा पाण्याचे राजकारण, अंध्या पिका संरक्षण. मग बोला जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. आनंदाचं वातावरण होतं. लोक आपापल्या घरामध्ये दिवे लावत होते, मिठाई बनवत होते आणि सणाची तयारी करत होते. पण गावामध्ये काही गरीब कुटुंबे पण होती ज्यांच्याकडे दिवे लावायलाही तेल नव्हते. त्यांना वाटत होते की कदाचित आपली ही दिवाळी सुद्धा अंधारातच जाईल. तेव्हा शिर्डीमध्ये राहणारे साईबाबा हे सगळं शांतपणे पाहत होते. त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं, दीपावली म्हणजे फक्त दिवे लावणे नाही, तर दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश आणणे. गावकऱ्यांनी साईबाबांना दिव्यासाठी तेल द्यायला मनाई केली. तेव्हा साईबाबांनी चक्क पाण्याने दिवे लावले आणि संपूर्ण द्वारकामाई उजळून निघाली. त्या दिवशी गावकऱ्यांना समजले की खरी दीपावली म्हणजे श्रद्धा, प्रेम आणि विश्वासाचा प्रकाश. साईबाबांनी आपल्याला आपल्या जीवनातून शिकवले की श्रद्धा आणि सबुरी असेल तर कितीही अंधार गळत असला तरी प्रकाश नेहमीच येतो. हा छोटासा ऍक्ट आम्ही तुमच्या पुढे सादर करत आहोत. तर थोडं टाळ्यांचा गजरात सगळ्यांचं स्वागत करूया आपण. हॅलो, थांब बाळ, रडू नकोस. आपली दिवाळी साजरी होणारच. तू जरा पाणी घेऊन येतेस का? पाणी का बाबा? दिवे तर तेलाचे असतात. तू चिंता करू नकोस आणि दिवे घेऊन ये. आपण दिवे पेटवूया.
सच्चिदानंद सद्गुरुजी साईनाथ महाराज की जय. साई बाबा की, साईनाथ महाराज की. छोट्या मायरासाठी आणि लिखिते काकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एज ग्रुप 5 ते आता काकांचं वय मी रिव्हील नाही करत आहे. या सुंदर भावनेने प्रेरित होऊन साईबाबांच्या भक्तीने सजलेलं पुढचं गीत आपल्या समोर साजरे करत आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. दीपावली मनाई सुहानी, दीपावली मनाई सुहानी, मेरे साईं के हाथों में जादू का पानी. दीपावली मनाई सुहानी, दीपावली मनाई सुहानी, मेरे बाबा के हाथों में जादू का पानी. दीपावली श्रद्धा का दीपक भक्ति की ज्योति, श्रद्धा का दीपक भक्ति की ज्योति, सत्य प्रेम की जलती निशानी, सत्य प्रेम की जलती निशानी. दीपावली मनाई सुहानी, दीपावली मनाई सुहानी, मेरे साईं के हाथों में जादू का पानी. दीपावली मनाई सुहानी, दीपावली. चे मुस्लिम भक्त होते श्री संत तुकाराम. श्री संत तुकाराम महाराज अभंग या काव्य प्रकाराचे प्रणेते नव्हे तर ते उद्गाते होते. जगद्गुरु तुकारामांचे संपूर्ण नाव तुकाराम वेल्लोबा आंबिले. समाजातील अंधश्रद्धा, दांभिकपणा व पोथी पंडितांवर त्यांनी कडक शब्दात टीका केली. लहानपण देगा देवा तुझी सादरी करावा, माझे माहेर पंढरी आहे विठ्ठलाची. असे अंदाजे 4,000पेक्षा जास्त संत वर्षा संत तुकारामांनी लिहिल्या. अशा या महासंताला आमचा मानका मुद्रा. आम्ही गातो आमच्या गावा, आमचा राम राम द्यावा असं म्हणत साक्षात विठ्ठलाने तुकाराम महाराजांसाठी विमान पाठवलं आणि सदैव तुकाराम महाराज वैकुंठवासी निघून गेले. अशा या थोर संताला आपल्या मिगडीच्या वतीनं मानस. अशाच महाराष्ट्र राज्यातील विदर्भातील एक थोर समाजसुधारक व स्वच्छतेचे प्रवर्तक म्हणजे संत गाडगेबाबा. गाडगेबाबांचं मूळ नाव डेबूजी डिंगरोजी जानोसकर. स्वच्छता, शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेद निर्मूलन, व्यसनमुक्ती इत्यादी बाबत त्यांनी कीर्तनातून प्रबोधन केले. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला.
गोपाला देवकी नंदन गोपाला. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या नावाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अशा विविध संस्था स्थापन केल्या. अशा या थोर स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या गाडगेबाबांचा गुण आपण अंगी बाणूया. म्हणा, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. आता गाडगेबाबा आपल्याला काहीतरी संदेश देऊ इच्छितात. नमस्कार. लक्षात ठेवा बाबांनो, की आपलं नैसर्गिक परिसर स्वच्छ ठेवा. ठेवांना आधी सांगतो, जर नाही ठेवला तर माझ्याशी गाठ आहे. पण निधोरी स्वच्छ आणि स्वच्छ ठेवा. आणि त्यासाठी सर्वांनी मला सहकार्य करा. गाडगे महाराज की गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. अगं निवृत्ती दादाला ना मांडे खायचे होते. मला मांडे भाजायला एखादं फुटक्या पडक्याचं खापर देतेस का? किंवा तिकडे घे. मांडे खायचे त्या निवृत्त्याला कधी काय शास्त्री भाऊ असं काय करताय? अहो लहान लेकरं ती फुटकं खापडचं मागितलंय त्यांनी. पहिले तुला नंतर घडवली पाहिजे. कळलं मला. जा मांड्यांची कणिक मळायला घे. खरं खरंच. दिवस जगू शकतो, पाण्याशिवाय काही दिवस जगू शकतो, पण हवेशिवाय आपण काही क्षणही जगू शकत नाही. पण आजचं हे वाढतं प्रदूषण, धूळ, औद्योगिक कचरा आपल्या श्वासाला धोक्यात टाकत आहे. स्वच्छ हवा ही फक्त आजची गरज नाही, ती आपल्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी खूप महत्वाची आहे. म्हणूनच आज आपण एक संकल्प करूया, प्रदूषण कमी करूया आणि स्वच्छ हवा जपूया. आपल्या मिळवणीच्या महिला हा संदेश आपल्या पुढे देण्यासाठी आज सज्ज झालेल्या आहेत. त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा.
जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या अप्रतिम ग्रुपचं. हर हर महादेव. ये जो मेरे सीने में है दफन, उनको जरा देखे हवा बन जाऊं मैं अगन. दहक रहा है बन के शरारा, देख मेरा बदन सब कुछ मेरा करके बना, करता हूँ मैं हवन. ओ देवा देवा, ओ देवा देवा नमः, नमः नमः. महसूस खुद को मैंने किया जब तूने छुआ. ओ देवा देवा, ओ देवा देवा नमः, नमः नमः. तू है हवाओं का झोंका, मैं आग हूँ, तू रागदारी है मेरी, मैं राग हूँ. मैं जी रहा हूँ तेरे इंतजार में. आवाज दे, आवाज दे, तेरी सराय ढूंढ रहा था मेरा बंजारा मन, सब कुछ मेरा करके बना, करता हूँ मैं हवन. ओ देवा देवा, ओ देवा देवा नमः, नमः नमः. मन रावण जो लहरों में तूने बहाए, मन पावन हो गंगा में डूबे नहाए. मन रावण जो लहरों में तूने बहाए. पैकी सर्वात विशाल तत्व. ना त्याला सीमा ना आकार, पण त्यात सामावलं आहे संपूर्ण विश्व. प्रत्येक नाद, प्रत्येक स्पंदन याच आकाशातून जन्म घेतं आणि त्या नादाचं मूळ आहे ओम. जेव्हा हा नाद तालात रूपांतरित होतो तेव्हा साकार होतं विश्वाचं सर्वात दिव्य नृत्य नटराज, ज्याच्या प्रत्येक पावलात सृष्टीची निर्मिती, स्थिती आणि संहार दडलेला आहे. आणि जेव्हा या अनंत आकाशात शक्ती आणि शिव एकत्र येतात तेव्हा निर्माण होतं अर्धनारीश्वर, पूर्णत्वाचं, संतुलनाचं आणि एकत्वाचं प्रतीक. हा परफॉर्मन्स तुम्हाला घेऊन जाणार आहे त्या अनंत आकाशाच्या प्रवासात, जिथे नाद आहे ओमचा, नृत्य आहे नटराजाचं आणि आत्मा आहे अर्धनारीश्वराचा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. नटराज राज नटराज नटराज राज नटराज नटराज राज 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 नटराज नटराज राज. आदिश
ची मुळे आहेत. ज्या मातीत आपण जन्मलो वाढलो, जिच्या कणाकणात आपल्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा सुवास आहे, तीच आपली मायभूमी आणि जन्मभूमी. म्हणूनच म्हणतात, ही मायभूमी, ही जन्मभूमी याहून पवित्र आणि प्रिय असे दुसरे काहीच नाही. चला तर मग आपल्या मातृभूमीला वंदन करत टाळ्यांच्या गजरात साजरे होत आहे पुढचे नृत्य. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा आमचा आहे बाणा ही अमुची आहे बोली अस्मानी झके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची. राष्ट्रभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. पर्यंत सगळे मिडोरियन रहिवासी सहभागी झाले होते. तर हे शिवधनुष्य पेरण्याची किमया करणारे 2 जादूगार आहेत. ते आहेत प्राजक्ता हळदणकर प्लीज आणि अपर्णा मेश्राम. या दोघींसाठीही खूप टाळ्या झाल्या पाहिजेत. एवढं सोपं नाही आहे. वैवर्ष 80च्या माणसांकडनं हे सगळं करून घेणं. तर ह्यांच्यासाठी प्लीज जोरदार टाळ्या द्या. आणि नेक्स्ट टाइम प्लीज सगळ्यांनी सहभागी व्हा. सेट मिडोरी मधील सर्व गृहनिर्माण सहकारी संस्था, या संस्थांचे सर्व सन्माननीय अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार, सर्व कमिटी मेंबर्स आणि या कार्यक्रमाला उपस्थित शिवसेनेच्या उपनेत्या प्रवक्त्या संजना घाडी आणि ह्या भव्य दिव्य अशा गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनी आणि छोट्या मित्रांनो, मी प्रथम आपल्याला या प्रभाग क्रमांक 5चा नगरसेवक आणि मुंबई शहराचा उपमहापौर या नात्याने हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. हे नवीन वर्ष आपणा सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावो अशी मनोकामना परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो. माझ्यासाठी देखील हा गुढीपाडवा स्पेशल आहे, कारण सेट मिडोरी आणि प्रभाग क्रमांक 5च्या सर्व मतदारांनी प्रचंड मतदान करून मला निवडून दिलं म्हणून नगरसेवक झालो. आणि परमेश्वराच्या कृपेने, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने या मुंबई शहराचा प्रथम द्वितीय नागरिक म्हणजे उपमहापौर होण्याचा मान या तुमच्या संजय घाडी याला मिळाला. खरं तर हा सर्व मान हा आपल्या सर्व नागरिक मतदार बंधू भगिनींचा आहे. कारण या सेट मिडोरीने 100% मतदान नाही, 120% मतदान आपण सगळ्यांनी केलेले आहे. 20% कुठून आले तुम्ही म्हणाल तर आमचे साहेब आहेत, यांच्यासारखी अनेक मंडळी आहेत. आपण सर्वांनी फेसबुकवरून, व्हॉट्सअपवरून मी जे केलेलं काम होते, माझ्या पक्षाने केलेलं काम होतं ते अनेक ठिकाणी पसरवलं आणि त्यामुळे 20% अधिकची मतं तुमच्या माध्यमातून मिळाली. मी आपले हे ऋण
हे आपले उपकार, आपलं कर्ज मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही. कारण एका सामान्य कुटुंबातून आलेला एक साधा कार्यकर्ता या मुंबई शहराचा उपमहापौर बनेल असं स्वप्न देखील मी पाहिलं नव्हतं. ते स्वप्न आपण सर्वांनी माझं पूर्ण केलं आणि म्हणून खूप मोठी जबाबदारी आहे या मुंबई शहराचा विकास करण्यासाठी. आणि या प्रभाग क्रमांक 5चा विकास तर 100% आपण करणारच आहोत. मी आपला जास्त वेळ घेत नाही, कारण आपला कार्यक्रम हे बघण्यासाठी खास मी या ठिकाणी आतुरतेने वाट पाहत असतो की लवकर वर्षाचे दिवस जाऊ देत आणि हिंदू नववर्ष गुढीपाडवा यावा आणि सेट मिडोरीमध्ये मला येऊन इथे कार्यक्रम पाहायला मिळावा. अतिशय म्हणजे अतिशय जबरदस्त कार्यक्रम आपण बसवता. खरं तर कोरिओग्राफर आणि जे आयोजक आहेत त्यांचं खरं तर मनापासून अभिनंदन करायला पाहिजे. मला वाटतं 15 दिवस, 20 दिवस, महिनाभर आपण हे कार्यक्रमाची तयारी करता आणि याला प्रतिसाद म्हणून सगळी लोक, आपण सगळे खाली येता मान्यवर, हे खूप अतिशय दुर्लभ गोष्ट आहे. हे कुठेही फारसं पाहायला मिळत नाही आणि म्हणून मी तुमचं खूप खूप कौतुक करतो. आयोजकांचंही अभिनंदन करतो. सहभागी झालेल्या सर्व आमच्या महिला, पुरुष, सर्व छोट्या मित्रांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो आणि पुनश्च एकदा हिंदू नववर्षाच्या, गुढीपाडव्याच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन थांबतो. आणि आपण माझा सन्मानित केलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजिबात वेळ घेणार नाही तुमचा. सुंदर कार्यक्रम आखलेले आहेत तुम्ही आणि भरपूर शोभायात्रा अजून बऱ्याच सोसायटीमध्ये जायचं आहे. घाडी साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे गुढीपाडव्याच्या, हिंदू नववर्षाच्या आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा द्यायला इथे आलोच आहोत. पण मी खास करून आपल्या सगळ्यांच्या चरणी इथून नतमस्तक होते म्हणून समजा. कारण आपल्या सगळ्यांनी जो प्रेम आणि विश्वास घाडी साहेबांच्या पाठीशी निवडणुकीमध्ये उभा केलात, ही फार मोठी गोष्ट होती आमच्यासाठी. कारण 5 वर्ष नवा चेहरा म्हणून निवडून यायचं आणि त्यानंतर दुसऱ्यांदा त्याच्या 5 पट मताधिक्याने निवडून यायचं, हे केवळ एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या कार्याची पोचपावती असू शकते. आणि लहान मुलांना जशी शब्बासकी लागते, आपल्या भगिनींना जसे छान जेवण केल्यावर कुणीतरी छान बोलावं म्हणून वाटतं, तसं प्रत्येक राजकीय कार्यकर्ता असो, सामाजिक कार्यकर्ता असो, त्याच्या कार्याची पोचपावती देण्यासाठी निवडणूक हे चांगलं माध्यम असतं. आणि आपण सगळ्यांनी जो प्रेम, विश्वास संजयजींच्या पाठीशी उभा केलात आणि आपल्या शुभेच्छा एवढ्या मोठ्या होत्या की ते उपमहापौर होऊ शकले. आपल्या मुंबईकरांची, आपल्या सगळ्यांची सेवा करण्यासाठी आम्ही भविष्यातही अधिक ताकदीने कटिबद्ध राहू, हा विश्वास या पाडव्याच्या क्षणी मी आपल्याला देते. आपल्या सगळ्यांना पाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. चांगलं आरोग्य, सुख, समृद्धी, समाधान आणि खूप खूप असे सौख्याचे, आनंदाचे क्षण आपल्या आयुष्यात येवोत, एवढीच प्रार्थना मी ईश्वराच्या चरणी करते. आपली सगळ्यांची रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. आपण आता संजय दादा आणि संजना ताई यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करत आहोत. नववर्षाचा सण गुढीपाडवा, नववर्षाचा सण गुढीपाडवा. मांडीला अंगणी चंदन पाट, पंचदिव्यांचं आरतीचं ताट. हो, मांडीला अंगणी चंदन पाट, पंचदिव्यांचं आरतीचं ताट. सुख समृद्धी आरोग्य दाट, सुख समृद्धी